नमस्कार, मी मधुरा. काही पदार्थ पोटासाठी असतात, पण काही पदार्थ आठवणीसाठी असतात. असाच एक पदार्थ जो माझ्या सासऱ्यांच्या लहानपणीचा, त्यांच्या आठवणीतला पदार्थ आहे. ज्यावेळेस ते शाळेत शिकण्यासाठी आजोळी राहिले होते, त्यावेळेस त्यांच्या आजीच्या हातची जी चव आहे, तो ठेचा म्हणजे लाल मिरचीचा ठेचा. ते अजून सांगतात, की खूप छान करत होती माझी आजी. हा ठेचा जास्त दिवस टिकण्यासाठी तसेच कमी तिखट होण्यासाठी अशा काही मी ट्रिक्स सांगितलेल्या आहेत पुढे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. छान अशा लाल चुटूक झालेल्या मिरच्या आहेत आणि त्याचे छान धुवून घेऊन देठं काढून घेतलेत. भरपूर असा लसूण घ्यायचा आहे आणि मीठ घेतलेलं आहे मी. आता मी इथे कढई वापरलेली नाही. लोखंडी तव्याशिवाय ठेचा छान होतच नाही. त्यामुळे मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी मिरच्या टाकून भाजून घेणार आहे. इथं इथे घाई नाही करायची. मध्यम आचेवर छान मिरच्या अशा भाजून घ्यायच्या. इथे मिरच्या उडतात कारण ते फोडलेले नाहीत. तुम्ही त्याचे पोटं फोडून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता, जेणेकरून ते फुटल्या जाणार नाहीत. मिरच्या जास्त करपू द्यायच्या नाहीयेत, नाहीतर ठेचा हा कडू होतो. आणि लसूण घालताना हात आखडता घेऊ नका. घासाघीस करायची नाही लसणाच्या बाबतीत, कारण घासागणीच लसणाची चव लागली पाहिजे. त्यामुळे छान असे चव ठेचायला येते. त्यामुळे लसूण भरपूर घालायचा. गॅस असो वा चूल असो, मन लावूनच करायचा हा ठेचा. मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ठेचा जर जास्त दिवस जर ठेवायचा असेल, तर आपण गरम तेल करून त्याच्यात टाकायचं ठेच्यात. मग जास्त दिवस हा ठेचा राहतो. तसेच जर तुम्हाला मिरच्या जर तिखट खूप असतील आणि ठेचा जर तुम्हाला कमी तिखटाचा करायचा असेल, तर 10 मिनटं तुम्ही ठेचा करायच्या आधी मिरच्या पाण्यामध्ये भिजू घालून ठेवायचं. लसणाचं एक तुम्हाला सांगते, की ज्यावेळेस तुम्ही आजारी असाल आणि तुम्हाला जर तोंडाला चव नसेल, काही खावंसं वाटत नसेल, तर तुम्ही लसूण पूर्ण असं छान तेलात लाल होईपर्यंत तळून घ्या छान असा. आणि त्याच्यावर मीठ टाकून तुम्ही ते खाऊन पहा. इतका छान लागतो तो लसूण आणि तोंडाला पण छान चव येते आणि आपल्याला मग खावंसं वाटतं किंवा जेवण जातं. तुम्ही पहा करून. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि मला कमेंटमध्ये सांगा, की हो छान चव आली म्हणून. असं कमेंटमध्ये मला सांगा. आणि असा छान जो आहे तव्यातला ठेचा खूप छान लागतो. तुम्ही करून पहा. आज मी ही जी रेसिपी तुम्हाला दाखवली ती ग्रामीण महाराष्ट्रातली ची ओळख आहे. हा ठेचा खाल्ल्यावर पाणी न मागता भाकरी जास्त खातील. त्यामुळे करून पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून पहा. धन्यवाद.